क्रिकेट खेळतो. अरे काय घरात घरात फोन करून का बोलवून घेतलं? सांगतो बस. बस 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 बस. अरे एवढं कसलं सिक्रेट आहे प्लीज सांग ना पटकन. मधुबा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तुम्ही किती सपोर्ट करता सायलीला डॅड, ते दिसतंय मला. आणि अस्मिताई, तू सुद्धा सायलीशी किती नीट वागतीयस हे सुद्धा मी ऑब्झर्व करतोय. अगदी असंच काही नाहीये, पण मी चिडचिड केली तर बाळाला त्रास होईल ना, म्हणून मी काही बोलत नाही. तू ना अस्मिताई एकदम ममासारखी आहेस. मनातून सायलीवर खूप प्रेम कर आणि बोलून दाखवायला सांगितलं की मग तिचा इगो समोर येतो. ए माझा इगो बिगो काही नाही पण हा मम्मा अशी वागते खरं. बोरे, मी पण तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती हे विसरतच नाहीये. मला वाटतं ऐकू नाहीये. हे विश्वासघाताचं दुःख आहे. म्हणून आता आपण मम्माला ते सगळं विसरायला लावायचं आणि सायली सोबत परत प्रेमाने वागायला लावायचं. असं झालं ना तर घरातलं वातावरण खूप छान आणि आनंदी होईल. पण मम्माचं वागणं कसं बदलायचं? डॅडने सगळे प्रयत्न करून झाले, आता काय करणार? आपण तुम्ही दोघांनी मिळून सायलीला टॉर्चर करायचं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर, ज्यावर आपण आज ठरलं तर मग या मालिकेचे धमाकेदार रिव्ह्यू बघणार आहोत. तर मंडळींनो, आजचा एपिसोड खूप धमाकेदार दाखवला आहे बरं का. चला बघूया. आता अर्जुनने डॅडला आणि अस्मिताला त्याच्या रूममध्ये बोलवलेलं असतं. दोघंही घाबरलेले असतात. ते म्हणतात, अरे काय झालं, अचानक का आम्हाला घरातल्या घरात फोन करून बोलवून घेतलं? अर्जुन म्हणतो, तुम्ही या आणि बसा ना. अस्मिता म्हणते, अरे एवढं कसलं सिक्रेट आहे, सांग ना पटकन. अर्जुन म्हणतो, सांगतो सांगतो आणि तो दरवाजाकडे बघतो. कोणी येत तर नाही येत ना. आणि मग म्हणतो, मधुबा हॉस्पिटलला गेल्यानंतर तुम्ही किती सपोर्ट करतायत सायलीला हे मला दिसतंय. आणि अस्मिताई, तो सुद्धा सायलीशी किती नीट वागते हे मी सुद्धा ऑब्झर्व करतोय. अस्मिताई म्हणते, अगदी असंच काय नाही आहे, पण मी चिडचिड केली तर बाळाला त्रास होईल ना, म्हणून मी काही बोलत नाही. अर्जुन लगेच म्हणतो, तू ना ताई अगदी मम्मासारखी आहेत. मम्मांना सायलीवर खूप प्रेम करतात तू आणि मम्मा, पण बोलून दाखवायचं म्हटलं की तुमचा इगोमध्ये येतो. अस्मिताई म्हणते, ए माझा इगो बिगो काय नाही बरं, पण हां मम्मा अशी वागते खरं. प्रतापराव म्हणतात, हो रे, मीही तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती हे विसरतच नाही आहे. मला वाटतं हा इगो नाही आहे, हे विश्वासघाताचं दुःख आहे. अर्जुन म्हणतो, म्हणूनच आपण मम्माला हे सगळं विसरायला लावायचं आणि सायलीसोबत परत प्रेमाने वागायला लावायचं. असं झालं ना की घरातलं वातावरण खूप छान आणि आनंदी होईल. अस्मिता म्हणते, पण मम्माचं वागणं कसं बदलायचं? डॅडचे सगळे प्रयत्न करून झालेत, आता काय करणार? अर्जुन म्हणतो, डॅडने तुम्ही दोघांनी मिळून सायलीला टॉर्चर करायचं. हे आपण आता कालच्याच प्रोमोमध्ये बघितलेलं होतं. त्यांनी आज ते दाखवलेलं आहे सुरुवातीलाच. प्रतापराव आणि अस्मिता एकमेकांकडे बघत असतात आणि म्हणतात, काय करायचं? अर्जुन म्हणतो, टॉर्चर. अर्जुन म्हणतो, तुम्ही सायलीशी खूप वाईट वागायचं, तिला ओरडायचं. हे दोघं म्हणतात, काय? आणि तुम्हाला मम्माचं वागणं पडतं असं दाखवायचं. तुम्हाला ही जी फसवणूक केली होती ना, ती आता सहन होत नाही आहे. प्रतापराव म्हणतात, हातात हात घेऊन, अर्जुन बाळा, रात्रभर ना तुझी झोप झाली नाही आहे आणि त्यामुळे तुझा मेंदू काम करत नाही आहे, म्हणून तुला हे विचित्र विचार सुचत आहेत, म्हणून तुला झोपेची खूप गरज आहे, तू झोप. अर्जुन म्हणतो, डॅड मी खूप विचार केला आहे, मग मी या निर्णयावर पोहोचलो आहे आणि तुम्हाला खरंच वाईट वागायचं नाही आहे, तुम्हाला फक्त नाटक करायचं आहे. डॅड कसं आहे ना, मम्मा स्वतः सायलीशी कशी वागत असली ना तरीही चालेल, पण दुसरं कोणी सायलीला त्रास देत असेल ते मम्माला अजिबात सहन होणार नाही. हळूहळू मम्मा सायलीकडे वळेल आणि तिच्याशी प्रेमाने वागू लागेल. प्रतापराव म्हणतात, यात थोडंसं लॉजिक आहे, पण अर्जुन तुझा हा जो प्लॅन आहे ना त्यात भलं मोठं भगदाड आहे. तुझ्या आईसमोर जर मी नाटक करायला लागलो ना तर ती लगेच ओळखेन. हाय, अशक्य आहे. अर्जुन फोर्स करतो, अशक्य नाही आहे डॅड, जमेल तुम्हाला, जमेल, प्रयत्न करा ना तुम्ही, जमेल तुम्हाला. प्रतापराव म्हणतात, अरे तुला सांगायला काय जातं आहे, तुला सांगतो, लग्नानंतर एका मित्राकडे पार्टीला गेलो होतो तिला न सांगता. काय माहिती तिला कुठून कळलं, अजूनपर्यंत ऐकवत असते ती मला. अर्जुनला हसायला येतं आणि प्रतापराव म्हणतात, हे तुम्हाला नाटक करायला सांगतो, छे मला नाही जमणार. अस्मिता म्हणते, डॅड सायलीचं सगळ्यांसमोर किती कौतुक करतात, माझ्यावर करतात त्यापेक्षा जास्त प्रेम ते सायलीवर करतात. प्रतापराव म्हणतात, काय? अस्मिता म्हणते, पण मग मम्मा या नाटकाला कशी फसणार? तुझी आयडिया तर बनणार आहे अर्जुन, पण तू माणूस चुकीचा निवडला आहे. मी ना सायलीला त्रास देऊ शकत नाही, कल्पनाशी खोटं बोलू शकतो. अर्जुन चिंतेत पडतो, तुम्ही नाही करणार तर मग कोण करणार? सायलीला त्रास कोण देणार? तिला टॉर्चर कोण करणार? आणि दोघंही अर्जुन आणि प्रतापराव विचार करता करता अस्मिताकडे बघतात. अस्मिताला कळतं की हे मलाच म्हणणार आहेत. अस्मिता म्हणते, ए हे मला काही नाटक बिटक काही जमणार नाही हं. तू असं नॉर्मल वागायचं आहे तुला, तू पहिले कशी वागायची सायलीसोबत तसंच आत्ता वागायचं आहे तुला सायलीला त्रास द्यायचा आहे. ती जे काही करेल ना त्यावर टोमणा मार आणि मम्माला देऊन सांग की ती इरिटेट करते आहेत मला. इकडं त्यांनी जेलमधला सीन दाखवलेला आहे. प्रिया बेशुद्ध पडलेली आहेत. असं म्हणतायत की ती प्रेग्नेंट आहेत, पण माहीत नाही मित्रांनो की ती खरंच प्रेग्नेंट आहेत की नाटक करते आहेत जेलमधनं बाहेर पडण्याचं.
बघूया आता डॉक्टर काय म्हणतात ते. डॉक्टर प्रियाला चेक करतात आणि म्हणतात, कॉन्स्टेबल यांनी शेवटचं कधी खाल्लं होतं? कॉन्स्टेबल म्हणतात, तिने परवा थोडासा वरण भात खाल्ला होता, काल तर काही 2 दिवस झाले काहीच खाल्लेलं नाही आहेत. अश्विन म्हणतो, माझ्या बायकोने गेले 2 दिवस काहीच खाल्लेलं नाही आहेत, हे तुम्ही आत्ता सांगताय? अश्विन खूप चिडतो त्या कॉन्स्टेबलवर आणि म्हणतो, तिने 2 दिवस काहीच खाल्लेलं नाही आहे तर तिला चक्कर आली असणार, तिची शुगर लो झाली असणार. डॉक्टर म्हणतात, तुम्ही जरा शांत राहा. अश्विन म्हणतो, हो तुम्ही कसं शांत राहायला सांगू शकता? हे बघा, तिला ताबडतोब ट्रीटमेंट मिळायला हवी आत्ता. तिला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला हवं. आत्ताच्या आत्ता. तुमचे सिनियर ऑफिसर कुठे आहेत? मला बोलायचं आहे त्यांच्याशी. कुठे आहेत ते? कॉन्स्टेबल घाबरलेला असतात आणि ते म्हणतात, थांबा मी बोलावते. अश्विन म्हणतो, अहो तिला शिफ्ट करण्यासाठी काहीतरी करा, इथे का उभ्या असा? तन्वी मी आहे एवढाच काय तो सीन दाखवलेला आहे. आणि इकडे परत अर्जुन, प्रतापराव आणि अस्मिताचा त्यांनी सीन दाखवलेला आहे. अस्मिता म्हणते, मी सायलीशी एवढी वाईट वागायचे का? आणि दोघंही म्हणतात, हो. ती म्हणते, प्रतापराव म्हणतात, अस्मिता तुझ्या चुका केल्या आहेत ना त्याचं प्रायचित्त म्हणून हे कर. अर्जुन म्हणतो, येस 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 इट्स डॅड राईट. प्रतापराव म्हणतो, तुला काही वेगळं वागायचं नाहीत, तू तेव्हा जसं वागायची तसंच आत्ता वाग. अस्मिता म्हणायची, मी त्या तन्वीच्या नादाला लागून सायलीचा रागराग केला, पण हे मला उशिरा कळलं. पण हे खरं आहे, मम्माने सायलीला ॲक्सेप्ट केलं ना तर तन्वीसाठी ही खूप मोठी शिक्षा असेल. 7पेक्षा तुरुंग वासापेक्षाही मोठी शिक्षा. तो त्यासाठी तरी तू आम्हाला जॉईंट हो ना, अर्जुन रिक्वेस्ट करतो. अस्मिता तयार होते आणि म्हणते, ठीक आहे, पण तुम्ही दोघंही माझ्या आजूबाजूला असाल ना? अर्जुन म्हणतो, नेहमी एव्हरी टाईम. अस्मिता म्हणते, मग ठीक आहे, जमेल मला. अर्जुन म्हणतो, फॅन्टॅस्टिक. प्रतापराव म्हणतात, मी काय म्हणतो, आपण सायलीलाही विश्वासात घेऊया का? कारण त्यांना माहिती ती ऑलरेडी खूप डिस्टर्ब झालेली आहे आणि अशा वागण्याने तिला अजून त्रास होईल. बघा ना किती काळजी करतो प्रतापराव. कारण कसं आहेत ना, अस्मिता तिला काहीही बोलली तरी तिला वाईट वाटणार नाही, कारण तिला असं काही म्हणण्याच्या आताच. अर्जुन म्हणतो, नाही, सायलीला हे कळायला नको, नाहीतर ती कधीच तयार होणार नाही आणि ती हे म्हणेल, या सगळ्याचा मम्माला खूप त्रास होईल, तिला खूप वाईट वाटेल. जर सायलीला काहीच माहीत नसेल, हे बघून जो मम्माला त्रास होतोय ना, सायलीला त्रास होतोय ना, हे मम्माला थोडं ऑथेंटिक वाटेल. प्रतापरावांना पण मान्य झालं आहे त्याचं बोलणं. पण आता प्रतापराव प्लॅनमध्ये सामील होतात की नाही होतात, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. प्रतापराव म्हणतात, हे पटतंय मला. अर्जुन म्हणतो, राईट डॅड. सो आणि ते चेअरअप करतात आणि म्हणतात, मिशन मम्मा. अस्मिता म्हणते, या मिशनमध्ये मी मैदानात लढणार आणि तुम्ही दोघे मला मदत करणार. अर्जुन म्हणतो, डन. प्रतापराव म्हणतात, ही झाली आपली टीम. मिशन खरी कल्पना, प्रेमळ मायाळू कल्पना. अर्जुन म्हणतो, यस. अस्मितालाही छान वाटतंय, तीही स्माईल देते. तेवढ्यात तिथे सायली येते आणि म्हणते, तुम्ही हे काय करताय? सगळे हात बाजूला घेतात आणि म्हणतात, कुणालाच काही सुचत नाही. आणि अर्जुन म्हणतो, गेम. सगळे त्याच्याकडे बघतात. म्हणतो, आम्ही गेम खेळतोय. प्रतापराव म्हणतात, हां गेम. अस्मिता म्हणते, मी आणि अर्जुन लहानपणी हा गेम खेळायचो. सायलीमध्ये म्हणते, मला पण सांगणार ना कुठला खेळ, मी पण खेळेन. अस्मिता म्हणते, तुला सगळ्यात नाक खुपसायचं असतं का? मला वाटतंय प्लॅन इथून सुरुवात केलेला आहे त्यांनी. आता बघूया पुढे, फार इंटरेस्टिंग आहेत का कल्पनाताई सायलीवरचं प्रेम त्या बोलून दाखवतील का नाही बोलून दाखवाल, हे प्लीज तुम्ही एक कमेंटमध्ये कळवून द्या. तोपर्यंत आपण पुढे बघूया. अस्मिता म्हणते, आमच्या लहानपणीच्या गेममध्ये तुझं काय काम? शी बाबा, मला आता हा गेम नाही खेळायचा, मी चालले. अहो एवढ्या काय चिडल्या या, मी काही चुकीचं बोलले का? आणि ती दरवाजातनं दोघांना एक डोळा मारते आणि अंगठा दाखवते, म्हणजे प्लॅन वर्क ना असं तिला म्हणायचं असेल. अर्जुनला हे आत्ता कळालं. प्रतापरावांच्या लक्षात आलं होतं. ते मग डोळे हे करतात आणि अस्मिता तिथनं निघून जाते. सायली थोडी चिंतेत पडते, म्हणते, काय झालं, असं का वागतायत, मलाही सांगा ना. अर्जुन म्हणतो, ती तशीच आहे, तशीच वागते, ती तिच्याकडे नको लक्ष देऊ. अस्मिता खुणवते की मी चालली. अर्जुन तिच्याकडे बघतो, अस्मिता निघून जाते. सायलीला असं वाटतं की अस्मिता तिथेच आहे. ती परत दरवाजाकडे बघते. अर्जुन म्हणतो, अगं तू कपडे ठेवायला आलीस ना? ती म्हणते, हो. मला ते मी ठेवतो. सायली म्हणते, नाही नको, मी ठेवते. अर्जुन म्हणतो, नाही. अर्जुन म्हणतो, नाही मी ठेवतो. जा तुला खूप कामं असेल खाली, जा. तो खूप कामं पडली आहेत ना, मम्मा ओरडेल नाही तर. ती म्हणते, अहो, तो तिला रूमच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुन म्हणतो, जा काम संपव. मी आहे. प्रतापराव म्हणतात, हे अर्जुन, हे नाटक बिटक आपल्याला काही जमणार नाही. अर्जुन म्हणतो, काय? अरे किती ओव्हर ॲक्टिंग करतो. ही ओव्हर ॲक्टिंगमुळे आपण पकडल्या जाऊ बरं का? कारण नाटक सुरू करण्याआधी सायलीला संशय आला आहे की आपण खूप विचित्र वागतोय. प्रतापराव म्हणतात, नाही आपल्याला कुमक मागवावीच लागेल. अर्जुन, कुमक हे? प्रतापराव म्हणतात, अरे कुमक म्हणजे सैन्य. युद्ध करतोय की नाही आपण, मग सैन्य मागवावंच लागेल. अस्मिता सायलीचा दाच करते ना, मग कल्पनाला सायलीकडे ढकलायला कोणीतरी हवं ना आपल्याला. अर्जुन म्हणतो, हां तसं प्रतापराव बरोबरच बोलताय. बरं कोण असेल बरं आता हे? मला तर माहिती आहे, पण तुम्हाला माहिती आहे का? प्रतापराव म्हणतात, प्रतिमा. फॅन्टॅस्टिक आयडिया. अर्जुन म्हणतो, प्रतिमाला आपण आपल्या सैन्यात दाखल करून घेऊया. मग काय, ती कल्पनाला सायलीचं महत्त्व पटवून देईल. अर्जुन असं बोलून म्हणतो, प्रतिमा आत्याला फोन करतो आणि तिला इकडे बोलवून घेतो. आत्याला फोन लावताच प्रतिमा आत्या म्हणतात, सायली कशी आहेत, बरी आहेत ना? तर अर्जुन म्हणतो, हो ती बरी आहे, पण ती आणखीन बरी व्हायला हवी असेल तर आम्ही एक प्लॅन करतो आहेत.
आणि त्यात आम्हाला तुझी मदत लागणार आहेत. आणि तो काय सीन त्याने इथेच अर्धवट सोडला आहेत आणि त्यांनी आता जेलमधला प्रियाचा सीन दाखवलेला आहे. प्रिया शुद्धीवर आली आहेत आणि तिला उठून बसवलेलं आहेत. प्रिया म्हणते माझ्यात ना काही त्राण नाही आहेत, मला मला ना चक्कर येत आहेत. अश्विन म्हणतो तू काही काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत. अश्विन चिडतो आणि म्हणतो तुम्ही सगळेजण माझं तोंड का बघतायत? मी तुम्हाला मगापासून सांगतो आहेत की हिला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा. हिला जर इथं काही झालं तर याला जबाबदार कोण असेल? कुठल्याही कैद्याला इथे व्यवस्थित ट्रीटमेंट मिळते, पण त्यासाठी पूर्ण प्रोसिजर करावी लागते. त्याशिवाय आम्ही कुठल्याही कैद्याला हॉस्पिटलमध्ये लगेच शिफ्ट करत नाही. अश्विन म्हणतो तुमच्या या प्रोसिजरमुळे एखाद्याचा जीव जाईल इथे. लगेच साक्षी म्हणते मध्येच बोलते काय कोणाचा जीव वगैरे जात नाही. स्वतःचा BP कसा लो होईल हे बरोबर बघितलं आहे तिने. तेवढी शातीरच आहे म्हणा प्रिया, आपल्याला तर माहीतच आहे. ही तिची नाटकं चालू आहेत. जेलमध्ये बाहेर पडण्यासाठी धडपड चालली आहे तिची. अश्विन चिडतो आणि म्हणतो जस्ट शट युअर माउथ. तुझा इथे काही संबंध नाही आहे, तुझं तोंड बंद ठेव, कळलं? साक्षी म्हणते कसा संबंध नाही आहे माझा? या प्रियामुळे माझ्या आयुष्याचा सत्यानाश झाला आहे. त्यामुळे तिच्या बाबतीत जे जे घडेल ना या सगळ्याशी माझा संबंध आहेत. प्रियाला डोक्याला हात लावते आणि साक्षी ए बंद कर, नाटकं पुरे झाली तुझ्या हातात. काहीही झालेलं नाही आहे तुला. 4 घास खाऊन घे, बरं वाटेल तुला. ओ डॉक्टर काहीतरी गोळ्या द्या तिला, बरं वाटेल. सगळी नाटकं बंद होऊन जाईल. इकडे अस्मिता काहीतरी खात असती. अर्जुन आणि प्रतापराव सोप्यावर काहीतरी कुजबूज करत असतात. बहुतेक ते आत्याची वाट बघत असतात. तेवढ्यात आत्या येते आणि अर्जुन म्हणतो आत्या. अर्जुन म्हणतो आत्या तू इकडे अचानक आज कशी आलीस? प्रतिमा आत्या म्हणता सहज आलेत सायलीला भेटायला. अर्जुन म्हणतो अच्छा. सायली म्हणते प्रतिमा आत्या मी ही ताटा आतमध्ये ठेवून आलेत हं. प्रतापराव म्हणतात अर्जुनचा कॉल केल्यावर तू लगेच आली आहेस, बरं झालं. तुला कळलं आहेत ना सर्व? कळलंय मला हे सगळं, पण सायलीला जास्त त्रास होऊ देऊ नका बरं का. तिला काहीही होणार नाही, ट्रस्ट मी. अर्जुन म्हणतो आणि तेवढ्यात जिना उतरताना कल्पनाताई दिसतात. अस्मिताने ॲक्टिंग करायला सुरुवात केली आहे. ती म्हणते सायली मी किती वेळा सांगितलंय तुला की मला ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवून देत, तर मग एका वाटीत ड्रायफ्रुट्स आणून माझ्यासमोर ठेवते. एवढा कसा कंटाळा तुला? अस्मिता म्हणते मम्मा या घरामध्ये माझे टोहाळे पुरवले जाणार आहेत की नाही? कल्पनाताई म्हणते अगं तुझेच तर लाड नेहमी होत असतात. सायली म्हणते अस्मिताताई मला खरंच माहीत नव्हतं की तुम्हाला ड्रायफ्रुट्सचे लाडू हवे आहेत, नाहीतर मी बनवून ठेवले असते. अस्मिता म्हणते किती खोटारडी आहेस गं. काल मी तुला म्हणाले होतेस की मला ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवून हवेत, तेव्हा काय म्हणालीस मी बनवून देते. आता विसरली आहेस की मुद्दाम करतेस? अस्मिताताई नाही हो, आपलं या विषयावर बोलणंच नाही झालं. पण हरकत नाही, मी करते ना तुमच्यासाठी लाडू. आणखीन काही हवंय तुम्हाला? अस्मिता चिडते आणि म्हणते ए मला तुझे उपकार नको आहेत. मला माहिती आहे तू हे सगळं खोटं खोटं करतेय, सगळ्यांसमोर गोड गोड वागते, माझे डोहाळे पुरवते असे दाखवतेस, सगळ्यांची पाठ वळाली की माझ्याकडे दुर्लक्ष. सायली म्हणते अस्मिताताई मी असं का करेल? कारण तुला सगळ्यांसमोर दाखवायचंय तू किती चांगली आहेस आणि मी किती वाईट आहे म्हणून. अस्मिताताई तुम्ही माझ्याशी असं का वागतायत? आश्रमात आला होता तेव्हा तर तुम्ही. अस्मिता म्हणते ए आश्रमाचा विषय आता काढू नकोस हां. मी तिथे आले होते म्हणजे तुझ्या सगळ्या चुका माफ असं होत नाही हं. अस्मिता काय चाललंय तुझं? असं कल्पनाताई म्हणतात. तुला सांगितलंय ना की चिडचिड अजिबात करायची नाही म्हणून. मम्मा अस्मिताचं असंच आहे, माझी बायको दिसली की चिडचिड सुरू होते. मग अस्मिताताई माझ्या बायकोचा एवढा राग येतो तर तिला लाडू बनवायला सांगूच नको ना. प्रतापराव म्हणतात अर्जुन एरवी तू अस्मितासोबत भांडतो मी काही म्हणत नाहीस, पण या दिवसात तिला त्रास दिलेला मला अजिबात चालणार नाही हां. इकडे ते म्हणतात की तू आता आम्ही काय करायचं हे तू ठरवणार का? साक्षी म्हणते इकडे प्रिया तुमच्या सगळ्यांशी कसं वागून घेते हे प्रिया ठरवते, तुम्हा सगळ्यांना मॅन्युप्युलेट करते आहेस ती. अश्विन म्हणतो मॅन्युप्युलेट तू करतेयस, तन्वीवरचा सगळा राग काढतेस तू. डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं आणि मला सुद्धा दिसतंय की तन्वीला बरं नाही आहे. मी तुम्हाला मगापासून सांगतोय तिला बरं नाही आहे, तिला हॉस्पिटलला शिफ्ट करावं लागणार आहे. तुम्ही ऐकत का नाही आहात? तन्वीला चक्कर येते बरं का. माझ्या बायकोला जर काही झालं ना तर ही गोष्ट मी वरपर्यंत घेऊन जाईल. तुमच्या जेलमध्ये कैद्यांना कसं वागवलं जातं, कसं ट्रीट केलं जातं हे सगळं मी मीडियासमोर घेऊन जाईल. लगेच ॲक्शन घ्या नाही तर तुम्हाला सगळ्यांना खूप महागात पडेल. डॉक्टर म्हणतात हिचा BP खरंच खूप लो झाला आहे, तिला हॉस्पिटलाइज करावं लागेल असं दिसतं आहे. इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे तुम्ही तुमचा रिपोर्ट द्या, मी लगेच प्रोसिजर सुरू करतो. इकडे परत घरातला सीन दाखवलाय. प्रतापराव म्हणतात तिने तुला लाडू करायला सांगितलेत ना, मग ती लाडू करायचे सोडून तू तिच्यासोबत वाद का घालतेस? सायली म्हणते वाद? प्रतापराव म्हणतात हां वादच झाला ना. प्रतापराव म्हणतात मी नेहमी तुझी बाजू घेतोय पण तुला निक्षून सांगतोय अस्मिताच्या बाबतीत हलगर्जीपणा झालेला मला अजिबात चालणार नाही. सायली म्हणते बाबा अहो मी कोणाची शपथ घेऊन सांगू, मला खरंच माहीत नव्हतं अस्मिताताईंना ड्रायफ्रुट्सचे लाडू हवेत, नाहीतर मी खरंच बनवले असते. प्रतापराव म्हणतात आता तू माझ्याशी वाद घालणार आहेत. मित्रांनो मला खूप हसायला येतं इथे, पण सायली खूप रडते. तुझ्यामुळे माझ्या गरोदर असलेल्या लेकीची चिडचिड होते, तुला काय वाटतं मी हे बघत बसू? प्रतापरावांची फम होतीच आहे पण तरी ते बोलतात आहे. प्रतिमा आत्या म्हणतात प्रताप आता हा विषय पुरे बास आता. प्रतिमा आत्या म्हणतात ती म्हटली ना की मी लाडू बनवेल आणि त्या सायलीजवळ जातात. म्हणतात बनवशील ना बाळा तू लाडू? सायली म्हणते हो हो मी बनवेल. अस्मिता बदलते आणि म्हणते आता मला लाडूच नकोय, माझा मूड गेला. सायलीला तो घालवायचा होता ना. थँक्यू सायली. बाळाकडूनही थँक्स. सायली म्हणते अस्मिताताई अहो मी करते आणि अस्मिता तिकडनं निघून जाते. प्रतापराव म्हणतात सायली मी तुला सांगतो मला तुझ्यामुळे अस्मिताच्या डोळ्यात पाणी आलेलं चालणार नाही. सायली म्हणते बाबा अहो तुम्हाला खरंच असं वाटतंय मी अस्मिताताईंकडे दुर्लक्ष करते? बाबा खरंच मला अस्मिताताईंनी सांगितलं असेल ड्रायफ्रुटचे लाडू बनवायला, पण माझं लक्ष नसेल. कदाचित मी मधुभाऊंच्या विचारात असेल. पण बाबा निदान तुम्ही तरी मला समजून घ्यावं. तुम्ही जर माझ्याशी असे वागायला लागला तर मला सहन नाही होणार बाबा.
प्रतापरावांना तिचं बोलणं ऐकून थोडंसं वाईट वाटतं. पण ते म्हणतात की तुला जर असं वाटत असेल ना की मी तुझ्याशी तोडून बोलायला नको आहे, परत तू असं तिच्यासोबत वागू नकोस. आणि प्रतापराव तिथनं निघून जातात. अर्जुन मम्माची घालमेल बघतो आणि साईडीकडं बघतो. त्याला खूप वाईट वाटतं, पण त्याचा नाईलाज आहेत या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, बायको तू थोडा त्रास सहन कर, हे झाल्यानंतर तुला सगळा आनंदच आनंद आहे. आता इथेच एपिसोड संपतो आणि प्रोमोमध्ये दाखवलं आहेत की सगळे टेबलवर जेवण करत असतात. अस्मिता म्हणते, आता तुझं तोंड बघून जेवणं मला खूप कठीण जाणार आहेत, मी माझ्या रूममध्ये जेवते. प्रतापराव म्हणतात, झालं ना, समाधान झालं ना, उठवलं ना अस्मिताला ताटावरून. प्रतापराव निघतात आणि अर्जुनही निघतो. नाही, सायली म्हणते, नाही थांबा, माझी शपथ आहे तुम्हाला, कोणी जर जेवणावरून उठलं ना तर मी आजची रात्रच नाही, पूर्ण 3 दिवस अन्न पाण्याचा त्याग करेन. प्रतिमा आत्या विचारतात, हे कोणाचं ताट वाटते कल्पना? कल्पना ताई म्हणतात, तिचं. मला माहिती आहे जे अस्मिताच्या बाबतीत घडलं त्यात त्याची काही चूक नाही आहे, तिची चूक नाही आहे तर तिने शिक्षा का भोगायची? कल्पना ताई तिचं ताट वाटतात आणि तिला म्हणतात, जेवून घे. बघ सायली, तुझ्या सासूने अस्मिताच्या विरोधात तुझी बाजू घेतली, तिचा मान राखशील, मान तरी तुला राखायलाच हवं. आणि इथेच एपिसोड संपतो. धन्यवाद.